नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. शिंदे गटात इच्छुकांसाठी अडीच वर्ष मंत्रिपद दिलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. इच्छुक आणि नाराजांना थोपवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हा तोडगा काढलाय. प्रथम संधी मिळाली अशांना 2.5 वर्षानंतर पदमुक्त करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाला 8 ते 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत. गिरीश, कसा असणार आहे शिंदे गटासाठीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला? नक्कीच आपण पाहतोय की 8 ते 12 मंत्री असतील असं सुद्धा बोललं जात आहे सौरव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये ही सगळी यादी जी आहे ती आज किंवा उद्यामध्ये फायनल होईल आणि 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सुद्धा बोललं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध होऊ नये आणि कुणी नाराज होऊ नये यासाठी एक नवीन फॉर्म्युला काढल्याचं सुद्धा बोललं जात आहे. आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये 2.5 वर्ष मंत्रिपद राहणार आहेत आणि पहिल्यांदा ज्यांना संधी मिळालेली आहे ते 2.5 वर्ष राहतील. यानंतर खांदेपालट होईल आणि त्यांच्यापैकी काही नव्या चेहऱ्यांना पुढच्या 2.5 वर्षासाठी संधी मिळेल असं बोललं जातं. आपण जर पाहिलं तर गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भरत शेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे आणि हेमंत पाटील यांना संधी मिळेल असं बोललं जाते. यापैकी कुणाची नेमकी मंत्रिपदी वर्णी लागणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 1 ते 2 दिवसामध्ये या सगळ्या याद्या फायनल होतील आणि मग हे सगळे मंत्री नागपूर अधिवेशनापूर्वी शपथ घेतील असं सुद्धा बोललं जाते. त्यामुळे या सगळ्या मंत्र्यांची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची त्यासोबतच शिवसैनिकांची जी उत्कंठा आहे ती सुद्धा आता शिगेला पोहोचलेली आहे. पण 2.5 वर्षाचा जो फॉर्म्युला आहे त्याला नेमकं आता आमदार कशा पद्धतीनं प्रतिसाद देणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आपण पाहतोय की खांदेपालट जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळेल आणि एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदार कोणी होऊ नये आणि कुणालाही काही वाटू नये यासाठी हा फॉर्म्युला अवलंबल्याचं बोललं जात आहे. बरोबर गिरीश, धन्यवाद या माहितीबद्दल.